2 मिनिटं अजून मी पाणी न घालता याला परतून घेतेय। कशी भाजी बनली नक्की कमेंट मध्ये सांगा मंडळी। आता मी याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे। हे शिजलं ना तर पाणी आटून जातं, मग बघा खाऊन भाजी कशी बनली। अजून कोथिंबीर टाकायची बाकी आहे। झाकण झाकून आता ह्याला 10 मिनिटं शिजून द्यायचं। चला मंडळी बघूया शिजली का भाजी आपली। शिजत आली आहे, थोडं अजून 5 मिनिटं शिजायचंय। कशी दिसते भाजी नक्की सांगा मला कमेंट मध्ये। आणि खाण्यामध्ये पण एकदम मटणाची गरजच नाही, एवढी छान बनले। आता मी कोथिंबीर आणि कढीपत्ता कापून घेतलेला आहे ते टाकणार आहे। हे बघा कढीपत्ता कोथिंबीर दोन्ही मिक्स कापून टाकलंय मी। तर मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे खायला, या जेवायला। अशा पद्धतीने नक्कीच भाजी बनवून बघा। हे बघा पाणी सुकलेलं आहे, पण मी थोडंसं पाणी टाकणार आहे, थोडीशी सुकी भाजी काढून। माझ्या मुलाला सुकी भाजी आवडते, माझ्या मिस्टरांना पाणी थोडं टाकलेलं ते आवडतं, म्हणून थोडीशी सुकी भाजी काढून मी पाणी टाकणार आहे थोडंसं। अजून 5 मिनिटं। लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की। आणि मी आता परफेक्ट भाजी झाली, हे बघा शिजलेली आहे भाजी। या जेवायला। चवळीची शेंगाची भाजी आणि ज्वारीची भाकरी गरम गरम। बघा माझा मुलगा खातोय। कशी बनली सांगा मला भाजी, कशी बनली? मस्त चांगली, छान बनली। खावा मग आता।